जय हरी शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं जी कर्जमाफी दिलेली आहे आणि या कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहे आणि त्याबद्दलचा एक शासन निर्णय 22 जून 2026 रोजी राज्य सरकारनं निर्गमित केलेला आहे। आता हा शासन निर्णय तर आपल्याला बघायचा आहे, पण नेमकी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या कर्जमाफीची रक्कम कशा प्रकारे वितरित केली जाणार आहे हे फार महत्त्वाचं आहे। मात्र त्या अगोदर आपण हा शासन निर्णय काय आहे तो बघू आणि कर्जमाफीची रक्कम कशा प्रकारे वितरित केला जाणार आहे तो शासन निर्णय झाल्याच्या नंतर आपण बघणार आहोत। आता बघा, हा शासन निर्णय 22 जून 2026 आहे आणि यासाठी हा जो काही शासन निर्णय काढलेला आहे यामध्ये सरळ दिलेला आहे, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभांची रक्कम महा-आय-टी संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने DBTद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे। त्यासाठी निधीची तरतूद करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष निर्माण करून त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने हा शासन निर्णय घेतलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्याकरिता खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। असं हे लेखाशीर्ष आता या कर्जमाफीसाठी उघडल्या जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणि या बाबीसाठी येणाऱ्या खर्चासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे। आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ही जी काही DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित केली जाणार आहे त्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जो 2 तारखेचा शासन निर्णय निघाला होता त्याप्रमाणे 2 लाखाच्या आतील ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखाच्या वर असेल ते शेतकरी फक्त आधार प्रमाणीकरण करतील आणि आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांनी वरील रक्कम आपल्या बँकेत जमा केल्याच्या नंतर उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाऊ शकते आणि त्यानंतर जे नियमित शेतकरी आहेत त्या नियमित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर त्यांच्या खात्यात वितरित केली जाईल आणि जे शेतकरी 2019ला पात्र होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयांच्या वरची जी काही कर्ज रक्कम असेल ती भरल्याच्या नंतरच त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाईल। आता हे जे 2 तारखेचा शासन निर्णय काढलेला आहे त्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडू शकतात। मात्र शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये बदल होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे, हे महत्त्वाचं लक्षात घ्या। आता तुम्हाला जो निर्णय आहे 22 तारखेचा तो कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कर्जमाफीच्या अधिकृत अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।